पिंपरी चिंचवडच्या आयटी हब असलेल्या हिंजवडीत अलीकडेच प्रेम प्रकरणातून एका 18 वर्षीय मुलीवर चॉपरने जीवघेणा हल्ला करण्यात आला। या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे। या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी प्रियकर योगेश भालेराव, त्याचा मित्र प्रेम लक्ष्मण वाघमारे आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी आणि आरोपी योगेश यांच्यात काही महिन्यांपासून प्रेम संबंध होते। मात्र योगेश विवाहित असल्याचं समोर आलं आहे। त्याच्या पत्नीला त्यांच्या नात्याची माहिती मिळाल्यानंतर ती त्याला सोडून गेली। त्यानंतर योगेशने त्या तरुणीवर लग्नासाठी दबाव आणला। अलीकडेच त्या मुलीचे दुसऱ्या तरुणाशी संबंध असल्याचे समजल्यानंतर योगेश संतप्त झाला। रागाच्या भरात त्याने 2 मित्रांसह मिळून हिंजवडीतील साखरे वस्ती परिसरात मुलीवर चॉपरने हल्ला केला। या हल्ल्यात मुलीच्या हाताला, तोंडाला आणि शरीराच्या इतर भागांना दुखापत झाली। तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलिसांनी आरोपींना तातडीने ताब्यात घेतलं आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त कुऱ्हाडे आणि पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।